Welcome back friends to our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity from the lesson 1.4 Big Data Big Insights. If you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin the brainstorming activity of Big Data Big Insights. First question. YouTube has many videos on various things. Listen to the uses of health benefit of lemon and share them with your friends. लेमन हे आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे या संदर्भात यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करा आणि माहिती आपल्या मित्रांना शेअर करा. Lemons are good source of vitamin C and fiber. It helps to control weight and so it has been promoted as a weight loss food. लेमनमध्ये असलेलं विटॅमिन सी आणि फायबर हे वेट लॉसचं काम करते आणि म्हणून त्याला एक वेट लॉस फूड म्हटलं जातं. इट प्रिव्हेंट्स किडनी स्टोन्स, त्यामुळे किडनी स्टोन्स होत नाही. प्रोटेक्ट्स अगेन्स्ट ॲनेमिया, रक्ताची कमतरता भासत नाही, एचबी कमी होत नाही. इम्प्रूव्ह डायजेस्टिव्ह हेल्थ, आपलं पचन चांगलं राहते. रिड्युसेस कॅन्सर रिस्क, आणि कॅन्सरपासून धोका पण कमी होतो. द फायबर अँड प्लांट कंपाऊंड्स hesperidin and diosmin in lemon could also significantly lower some risk factor for heart diseases. आणि या लेमनमध्ये असलेलं जे हेस्पिरिडिन आणि डायोस्मिन हे जे प्लांट कंपाऊंड आहे यामुळे हार्ट अटॅकचा धोका पण कमी होतो. दस लेमन इज हेल्पफुल फॉर हार्ट हेल्थ. ड्रिंकिंग हॉट वॉटर विथ लेमन विल हेल्प यू टू लूज वेट. गरम पाण्यामध्ये जर लिंबू टाकून आपण पिलं तर आपलं वेट हे कमी होईल. Too use of lemon may cause ulcers in stomach and may be dangerous for the health. Overall, lemon is very useful for health. आता या लेमनचा जास्त वापर जर केला तर तो घातकही राहू शकतो, परंतु ओव्हरऑल जर विचार केला तर लेमन इज व्हेरी युजफुल फॉर अवर हेल्थ. प्रश्न दुसरा. या प्रश्नामध्ये आपल्याला लोकेशन ट्रॅकिंग, हेल्थ केअर इंडस्ट्री आणि एज्युकेशन इंडस्ट्री हे जे काही ॲप्लिकेशन्स आहे या ॲप्लिकेशन्समध्ये बिग डेटाचा कसा उपयोग होतो हे आपल्याला पॉईंट वाईज नोट्सच्या आधारे दाखवायचं आहे. पहिलं, लोकेशन ट्रॅकिंग. आता लोकेशन ट्रॅकिंगमध्ये बिग डेटाचा कसा उपयोग होतो. ट्रॅक्स द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस, पर्सन ऑर गुड्स. GPS and Google Maps tracks the location. Geographic positioning and radio frequency used to track location. Gives information about traffic and route, helpful in goods transportation and for logistic companies. बिग डेटामुळे एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे किंवा एखाद्या ठिकाणाचे लोकेशन ट्रॅक करणे अतिशय सोपे झालेले आहे. GPS आणि गुगल मॅप्सच्या आधारे आपण कुठल्याही वस्तूचं लोकेशन ट्रॅक करू शकतो. कोणत्या मार्गावर ट्रॅफिक आहे, कुठे ॲक्सिडेंट झालेले आहे हे पण आपण पाहू शकतो. लॉजिस्टिक कंपन्यांसाठी गुड्स ट्रान्सपोर्टेशनमध्ये बिग डेटामुळे फार मदत मिळालेली आहे. आता पाहू बिग डेटाचा हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये होणारा उपयोग. डेटा कलेक्टिंग हेल्थ ॲप्स. या इंडस्ट्रीमध्ये काही हेल्थ ॲप्स आहेत ज्या डेटा कलेक्ट करतात. मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. काही बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस बनवण्यात आलेले आहे जे प्रत्येक व्यक्तीला आपलं आरोग्य आणि त्यासंबंधी माहिती देतात. बेटर डायग्नोसिस ऑफ डिसीजेस. आजारांबद्दल योग्य प्रकारे डायग्नोसिस केलं जातं. रिड्यूस्ड गेसवर्क. पूर्वीच्या काळी जे गेसवर्क चालायचं ते आता रिड्यूस झालेलं आहे कारण आता परफेक्ट निदान होत आहे. मॉनिटरिंग आउटब्रेक्स ऑफ इपिडेमिक्स अँड डिसीजेस. कुठल्या रोगाच्या साथी येत असतील किंवा काही आजार निर्माण होत असतील तर त्यावर मॉनिटर केलं जातं. आणि हेल्पफुल फॉर फार्मास्युटिकल कंपनीज, म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी हे फारच उपयुक्त आहे. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा कसा वापर होतो. स्टुडंट स्टडी पॅटर्न याची आपल्याला माहिती मिळते. डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स. विद्यार्थ्यांसाठीचे लर्निंग प्रोग्राम्स आहेत ते आता डायनामिक पद्धतीने तयार केल्या जाऊ शकतात. अरेंजमेंट ऑफ स्टडी मटेरियल्स ॲज पर द नीड ऑफ एव्हरी स्टुडंट. प्रत्येक स्टुडंटची जी नीड आहे त्याला गृहीत धरून स्टडी मटेरियलला अरेंज केलं जाऊ शकतं. स्टुडंट्स मेंटल मेकअप या ठिकाणी आपण करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याची भक्कम अशी मानसिक स्थिती आपण तयार करू शकतो. इम्प्रूव्ज इफेक्टिवनेस इन एज्युकेशन. शिक्षण व्यवस्थेमध्ये एक परिणामकारकता यामुळे वाढलेली आहे. हेल्प्स टू रन द एज्युकेशनल सिस्टम स्मूथली. एज्युकेशन सिस्टमला स्मूथली फंक्शनिंग करण्यासाठी बिग डेटा हा खूप उपयुक्त आहे.
पुढचा प्रश्न, व्हेन यू आर आस्क्ड फॉर पर्सनल डिटेल्स ऑन सोशल मीडिया व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक, डिस्कस इन पेअर्स अँड राईट डाऊन. आता आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहात आणि तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स विचारण्यात येत आहे, तर यावेळेला तुम्ही काय काळजी घ्याल? I will not share my personal details like my bank account number, ATM card number, password or any OTP, Aadhaar card number, PAN card number, etc. Because such personal details are never asked by legal authorities. But some people may force us telling a lie that we are going to get a benefit in future. आपल्याला काहीतरी फायदा होतोय असं कोणीतरी आपल्याला सांगतं आणि म्हणून आपण आपला बँक अकाउंट नंबर, आपला आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, ATM कार्ड नंबर, OTP त्या लोकांना सांगतो आणि आपल्या खात्यामधली रक्कम पडवल्या जाते. तर आपण अशा टेम्पटेशनपासून दूर असलं पाहिजे, कारण लीगल ऑथॉरिटी आपल्याला असं काहीही मागत नाही. द फ्रॉड क्रिमिनल्स और हॅकर्स कॅन चीट अस इन सेव्हरल वेज. लोकांना फसवण्याच्या उद्देशाने काही फ्रॉड क्रिमिनल्स आणि हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात आणि लोकांना फसवतात. Beside this, I will never share my photos also as they may be misused. यासोबतच मी माझे कुठलेही फोटोज सोशल मीडियावर शेअर करणार नाही, कारण ते फोटोज मिसयूज केल्या जाऊ शकतात. I will not accept even friend request of unknown people. अननोन पीपलची फ्रेंड रिक्वेस्टसुद्धा मी ॲक्सेप्ट करणार नाही. We have to be very careful while sharing our personal details on social media. Once shared data or personal details do not remain confidential and is risky for us. आपण एकदा शेअर केलेलं जे पर्सनल डिटेल्स आहे ते कॉन्फिडेन्शियल राहू शकत नाही, गुप्त राहू शकत नाही. ते सर्वांसाठी खुलं राहतं आणि म्हणून ते रिस्की राहू शकतं. शेअरिंग सेन्सिटिव्ह पर्सनल डिटेल्स इज हार्मफुल फॉर अस अँड सो वी नीड टू बी केअरफुल. तर अशा प्रकारे पर्सनल इन्फॉर्मेशन, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करणं हे आपल्यासाठी हार्मफुल राहू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. पुढचा प्रश्न, डू यू थिंक ऑल द डेटा वी रिसीव इज यूज्ड फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. आपल्याला जो डेटा उपलब्ध होतो तो काय सर्व चांगल्या कामासाठीच वापरला जातो का? इफ नो, आणि जर नसेल, मेक अ लिस्ट ऑफ निगेटिव्ह थिंग्स विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. आणि जर तो चांगल्या कामासाठी जर वापरला जात नसेल तर कुठल्या वाईट कामांसाठी वापरला जातो, त्या निगेटिव्ह थिंग्सची आपल्याला यादी करायची आहे. स्कॅम्स ऑफरिंग ह्यूज अमाऊंट्स ऑफ मनी. वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये हा बिग डेटा वापरला जातो. हॅकिंग डाऊन एंटायर सिस्टम ऑर ऑर्गनायझेशन. एखादी संपूर्ण संस्था, सिस्टम हॅक करण्यासाठी बिग डेटाचा वापर केला जातो. थेफ्ट ऑफ मनी फ्रॉम बँक अकाउंट्स. बँक अकाउंट्समधून चोरी करण्यासाठी, दुसऱ्यांच्या बँक अकाउंट्समधून पैसे चोरी करण्यासाठी बिग डेटाचा वापर केला जातो. मिसयूज ऑफ द इमेजेस अँड पर्सनल डेटा. लोकांचे इमेजेस आणि त्यांचा पर्सनल डेटा याचा मिसयूज केला जातो. ब्लॅकमेलिंग अँड फुलफिलिंग इव्हिल इंटेन्शन्स. लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा आपले काही वाईट उद्देश साध्य करण्यासाठी बिग डेटाचा वापर केला जातो. मेकिंग फेक अकाउंट्स ऑन सोशल मीडिया. फेक अकाउंट्स तयार करण्यासाठी. क्रेडिट कार्ड फ्रॉड, स्टीलिंग ऑफ क्रेडिट कार्ड नंबर्स, सेलिंग ईमेल ॲड्रेस टू ॲडव्हर्टायझर्स, यासाठी सुद्धा बिग डेटा वापरला जातो. ऑटो स्पॅम ऑफ ईमेल कॉन्टॅक्ट. एकाच वेळेला हजारो लोकांना चुकीचे मेसेजेस पाठवण्यासाठी सुद्धा बिग डेटाचा वापर केला जातो. क्रिएटिंग फेक एव्हिडन्सेस फॉर ज्युरिस्डिक्शन. न्यायव्यवस्थेसाठी खोटे पुरावे तयार करण्यासाठी, म्हणजे खोटे पुरावे तयार करून न्याय मिळवण्यासाठी किंवा लोकांना फसवण्यासाठी. प्रोवोकिंग कम्युनल राईट्स बाय स्प्रेडिंग rumors टू डिवाइड पीपल बाय देअर प्रोव्हिन्स, लँग्वेज, रिलिजन, etc. म्हणजे लोकांचे प्रांत, भाषा आणि धार्मिक भावना यांच्यामध्ये तेढ निर्माण करून कम्युनल राईट्स म्हणजे धार्मिक दंगली पसरवण्यासाठी, घडवण्यासाठी, काही अफवांचा प्रसार करण्यासाठी, अशा माध्यमांसाठी सुद्धा बिग डेटा वापरला जातो. तर हे आहेत काही निगेटिव्ह पॉईंट्स व्हेअर बिग डेटा इज यूज्ड. गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग idioms and phrases and use them in sentences of your own. One is done for you. One size fits all means suitable for or used in all circumstances. आता या ठिकाणी एक इडियम्स आहे, वन साईज फिट्स ऑल, म्हणजे एकच साईज सर्वांसाठी फिट होईल. तर याला वाक्यामध्ये आपण वापरू.
द रिस्ट वॉचेस हॅव ॲडजस्टेबल बेल्ट सो वन साईज फिट्स ऑल. ज्या काही रिस्ट वॉचेस असतात त्यांना बेल्ट्स असतात, ते ॲडजस्टेबल असल्यामुळं कोणतीही वॉच कोणालाही फिट होते. चला तर आता पाहूया काही इडियम्स. पहिली, वन्स इन अ ब्ल्यू मून. याचा अर्थ आहे रेअरली किंवा वन्स आफ्टर अ लॉंग टाईम, सेल्डम, ऑन द रेअर ओकेजन्स, हार्डली एव्हर. याचा अर्थ क्वचितच किंवा फारच कमी वेळा. चला आता वाक्यामध्ये उपयोग करू. पहिलं सेंटेन्स, माय स्टेप मदर व्हिजिटेड मी इन माय हॉस्टेल वन्स इन अ ब्ल्यू मून. माझी सावत्राई मला वसतिगृहामध्ये भेटायला यायची. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे क्वचितच. दुसरं सेंटेन्स, रवी इज अ पंक्च्युअल स्टुडंट, ही इज अब्सेंट इन द स्कूल वन्स इन अ ब्ल्यू मून. आता रवी हा एवढा वक्तशीर आहे, पंक्च्युअल आहे की तो एखाद्याच वेळी शाळेमध्ये अब्सेंट असतो. आता दुसरी इडियम्स आहे वन मॅन आर्मी. याचा अर्थ टू फेस ऑर कॉम्बॅट अ नंबर ऑफ एनिमीज अलोन. एकाच वेळेला बहुसंख्य शत्रूंचा सामना जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीला म्हटलेलं आहे वन मॅन आर्मी. आता वाक्यामध्ये कसा उपयोग होतो बघा. ही वॉज वन मॅन आर्मी. तो वन मॅन आर्मी होता. दुसरं सेंटेन्स, ही फॉट अगेन्स्ट ऑल देम ॲज वन मॅन आर्मी. तो त्या सर्वांच्या विरोधामध्ये लढला, जणू काही तो एकटाच एक स्वतंत्र सेना होता, म्हणजे वन मॅन आर्मी होता. तिसरं सेंटेन्स, ही इज सो स्ट्रॉंग अँड पॉवरफुल, पीपल आर अफ्रेड ऑफ हिम टू फाईट कन्सिडरिंग हिम वन मॅन आर्मी. तो एवढा स्ट्रॉंग आहे आणि पॉवरफुल आहे की लोक त्याला घाबरतात, त्याच्याशी फाईट करण्यासाठी घाबरतात. ते समजतात की हा कोण आहे, वन मॅन आर्मी आहे. आता तिसरी इडियम्स आहे वन्स बिटन ट्वाईस शाय. याचा अर्थ आहे की तुम्ही एकदा बिटन झालेले आहात म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा शाय होता, घाबरता. यू आर फ्रायटन टू डू समथिंग अगेन बिकॉज यू हॅड द अनफ्रेंडली एक्सपिरियन्स ऑफ डुईंग सो फॉर द फर्स्ट टाईम. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा फार वाईट अनुभव आले म्हणून आता तुम्ही दुसऱ्यांदा ती गोष्ट करण्यासाठी घाबरता. म्हणजेच बॅड एक्सपिरियन्स, वाईट अनुभव. द फर्स्ट अनप्लिझंट एक्सपिरियन्स म्हणजे पहिला अनप्लिझंट एक्सपिरियन्स. डुईंग समथिंग मेक्स इट स्केरी म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही आता करत आहात तर तुम्हाला स्केरी वाटते, घाबरल्यासारखं वाटतं. अँड मोर डिफिकल्ट फॉर द फर्दर ट्राईज. तुम्ही पुन्हा जर ती गोष्ट आता करू पाहत आहात तर तुम्हाला आता घाबरल्यासारखं आणि कठीण वाटतं. म्हणजेच काय, तर तुम्हाला वाईट अनुभव आलेले आहे आणि म्हणून तुम्ही आता ती गोष्ट परत करू इच्छित नाही. तर याला म्हणतात वन्स बिटन ट्वाईस शाय म्हणजे दुधाने पोळलेला ताकही फुकून पितो. आता पाहूया काही सेंटेन्सेस. पहिलं, सिन्स आय फेल डाऊन फ्रॉम द हॉर्स आय डू नॉट लाईक हॉर्स रायडिंग एनीमोर, ट्रूली सेड वन्स बिटन ट्वाईस शाय. ज्यावेळेला मी पहिल्यांदा हॉर्सवरून पडलो त्यानंतर मला आता हॉर्स रायडिंग बिलकुलच करावंसं वाटत नाही. यालाच म्हणतात वन्स बिटन ट्वाईस शाय. दुसरं, ही सर्टनली वोंट गो फॉर स्विमिंग ॲज ही इज वन्स बिटन ट्वाईस शाय. आता तो स्विमिंगसाठी जाणार नाही कारण आता त्याला फार वाईट अनुभव आलेले आहे. यानंतरची इडियम्स आहे वन अपॉन. वन अपॉन समवन यू हॅव ॲन ॲडव्हान्टेज ऑफ देम ऑफन बिकॉज यू हॅव डन समथिंग विच दे हॅव नॉट डन ऑर यू नो समथिंग अँड दे डोंट नो द सेम. वन अपॉनचा अर्थ असा आहे की तुम्ही अशी एखादी गोष्ट केलेली आहे की जी दुसऱ्यांनी केली नाही म्हणून तुम्हाला फायदा होतो, किंवा तुम्हाला असं काहीतरी माहीत आहे की जे लोकांना माहीत नाही आणि तुम्हाला ते माहीत असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर अशाला म्हटलेलं आहे वन अपॉन. पहिलं एक्झाम्पल, बीइंग अ लॉट टॉलर गिव्ह मी अ वन अपॉन मोस्ट ऑफ द अदर गाईज ट्राईंग आउट फॉर द बास्केटबॉल टीम. आता बरेचसे मुलं बास्केटबॉल टीमसाठी प्रयत्न करत आहे परंतु मी थोडा अधिक उंच असल्यामुळे मला त्या गोष्टीचा फायदा होतो. दुसरं एक्झाम्पल, वी आर इन्व्हेस्टिंग अ लॉट इन ट्रेनिंग टू हेल्प अस गेट वन अपॉन द कॉम्पिटिशन. आम्ही ट्रेनिंगमध्येच एवढं इन्व्हेस्टमेंट करत आहोत, एवढं इन्व्हेस्ट करत आहोत म्हणजे भरपूर प्रयत्न करत आहोत ज्याचा आम्हाला आमच्या कॉम्पिटिशनमध्ये फायदा होईल. तर अशा प्रकारे वन अपॉनचा यूज केला जातो. वन अपॉन म्हणजे एखादी गोष्ट आपण अधिक केल्यामुळे किंवा ती गोष्ट आपल्याला अधिक माहिती असल्यामुळे पुढच्या गोष्टींमध्ये आपल्याला फायदा मिळतो, त्याला म्हटलेलं आहे वन अपॉन.
Do as directed. A. Advertisers are one of the biggest players in big data. बिग डेटामध्ये ॲडव्हर्टायझर जो आहे तो वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स आहे. म्हणजे जे काही मोठे प्लेयर्स आहेत त्या मोठ्या प्लेयर्समधला एक प्लेयर म्हणजे ॲडव्हर्टायझर आहे. आता पहिलं सेंटेन्स आहे बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यूने हे सेंटेन्स बिगिन करा. तर हे सेंटेन्स होईल व्हेरी फ्यू प्लेयर्स इन बिग डेटा आर ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर्स. बिग डेटामध्ये फारच थोडे असे प्लेयर्स आहे की ते ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर्स म्हणजे ॲडव्हर्टायझरप्रमाणे बिग आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला बिगर दॅन लावायचं आहे. बघा दुसरं, ॲडव्हर्टायझर्स आर बिगर दॅन मेनी अदर प्लेयर्स इन बिग डेटा. म्हणजे ॲडव्हर्टायझर हा जो प्लेयर आहे तो बऱ्याचशा प्लेयर्सपेक्षा बिगर आहे, मोठा आहे बऱ्याचशा प्लेयर्सपेक्षा. म्हणजे तो सर्वांपेक्षा बिगर नाही, म्हणजे त्याच्यासारखे काही बिगर त्या बिग डेटामध्ये अजूनही आहे. म्हणजे तो बिगर असणाऱ्या काही लोकांपैकी एक आहे. बी. नो अदर डायग्नोसिस इज ॲज गुड ॲज द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. म्हणजे कुठलाही डायग्नोसिस हा एवढा गुड नसतो जेवढा की तो बिग डेटाने केला जातो. म्हणजे बिग डेटाने केला जाणारा डायग्नोसिस हा बेटर असतो किंवा बेस्ट असतो असा याचा अर्थ आहे. पहिलं, यूज बेस्ट अँड रीराईट द सेंटेन्स. पहिलं, द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज द बेस्ट डायग्नोसिस. आणि दुसरं, यूज बेटर दॅन. द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज बेटर दॅन एनी अदर डायग्नोसिस. म्हणजे बिग डेटाच्या माध्यमातून केल्या जाणारं डायग्नोसिस निदान हे इतर कोण्याही एजन्सीद्वारे केल्या जाणाऱ्या डायग्नोसिसपेक्षा बिग डेटाचं डायग्नोसिस हे बेटर असते. सी. These internet giants provide the greatest data about people. हे इंटरनेट जायंट्स लोकांच्या बाबतीत सर्वात मोठा डेटा पुरवतात. पहिलं, बिगिन द सेंटेन्स विथ नो अदर. आन्सर, नो अदर इंटरनेट जायंट प्रोव्हाइड्स द डेटा अबाउट पीपल ॲज ग्रेट ॲज दीज इंटरनेट जायंट्स. म्हणजे कुठलाही इंटरनेट जायंट्स यांच्याप्रमाणे डेटा पुरवत नाही जसा की हे इंटरनेट जायंट्स पुरवतात. दुसरं, यूज ग्रेटर दॅन. These internet giants provide the data about people greater than any other internet giants. म्हणजे हे इंटरनेट जायंट्स इतर कुठल्याही इंटरनेट जायंट्सपेक्षा अधिक माहिती पुरवतात. ग्रेटर दॅन म्हणजे त्यांच्यापेक्षा अधिक. क्वेश्चन नंबर A4 मधलं सेकंड, यूज ॲज वेल ॲज आयदर ऑर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिलं, ए. व्हॉटेवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज. ज्या काही ॲक्टिव्हिटी आपण ऑनलाईन करतो त्या रेकॉर्ड होतात, मॉनिटर्ड केल्या जातात आणि ॲनालाइज पण केल्या जातात. आता ॲज वेल ॲजचा वापर करू. व्हॉटेवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड ॲज वेल ॲज ॲनालाइज्ड. म्हणजे ॲज वेल ॲज हा शब्द एक कंजंक्शन म्हणून वापरलेला आहे. अँड काढून आपण त्या ठिकाणी ॲज वेल ॲज टाकू शकतो. परंतु आयदर ऑर लावताना आपल्याला जर वाक्यामध्ये हे किंवा ते अशी जर सिच्युएशन असेल तर आयदर ऑरचा वापर करावा लागेल. या ठिकाणी व्हॉटेवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज आयदर रेकॉर्डेड, मॉनिटर्ड ऑर ॲनालाइज असं आपण करू शकतो. परंतु असं केल्याने वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटी आपण ऑनलाईन करतो आयदर म्हणजे एकतर त्या रेकॉर्डेड होतात, मॉनिटर्ड होतात किंवा ॲनालाइज होतात. म्हणजे एकतर ॲनालाइज होत असेल किंवा ॲनालाइज होत नसेल तर रेकॉर्ड आणि मॉनिटर होत असतील असा या वाक्याचा अर्थ आयदर ऑर टाकल्यामुळे होतो. बी. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. बिग डेटा हा आपल्यासाठी युजफुल आहे आयडेंटिफाय करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. म्हणजे बिग डेटा हा दोन गोष्टीसाठी युजफुल आहे. आता ॲन्सर बघा. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. म्हणजे बिग डेटा हा या दोन्हीही गोष्टींसाठी युजफुल आहे. अँड हे कंजंक्शन काढून आपण त्या ठिकाणी टाकलं ॲज वेल ॲज. आयदर ऑरचा जर आपण वापर केला तर हे वाक्य होईल बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयदर आयडेंटिफाईंग ऑर ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस.
म्हणजे बिग डेटा हा एकतर आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ट्रॅकिंग करण्यासाठी यूजफुल राहील, म्हणजे वाक्याचा अर्थ बदलत आहे. सी. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स आपल्याला मदत करतात समजण्यासाठी हवामान म्हणजे वेदर, आणि आपल्याला मदत करतात वेदर फोरकास्टिंगमध्ये, म्हणजे दोन गोष्टींमध्ये ते आपल्याला मदत करतात. आता ॲज वेल ॲजचा वापर करू. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर ॲज वेल ॲज हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. दुसऱ्या प्रकारे, वेदर सेन्सर्स ॲज वेल ॲज सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. अशा दोनही पद्धतीने आपण ॲज वेल ॲज या ठिकाणी टाकू शकतो. आयदर ऑरचा वापर आपण अशा प्रकारे करून पाहू शकतो. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स आयदर हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर or help in weather forecasting. D. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. म्हणजे बिग डेटा हा आपल्याला रोगांच्या कुठल्या साथी येत आहेत म्हणजे इपिडेमिक्स, आणि कोणते रोग येत आहेत, आजार येत आहेत म्हणजे डिसीजेस, तर यांना मॉनिटरिंग करण्यासाठी बिग डेटाची आपल्याला मदत होते, म्हणजे दोन गोष्टीसाठी मदत होते. ॲज वेल ॲज लावताना आपल्याला एपिडेमिक्स अँड डिसीजेस याला फक्त एपिडेमिक्स ॲज वेल ॲज डिसीजेस एवढंच करावं लागतं. म्हणजे बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स ॲज वेल ॲज डिसीजेस. आयदर ऑरचा जर वापर केला तर हे वाक्य होईल, बिग डेटा हेल्प्स आयदर इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स ऑर डिसीजेस. म्हणजे बिग डेटा आपल्याला मॉनिटरिंग करण्यामध्ये मदत करतो, एकतर कुठले आजार येत आहेत, कुठल्या रोगाच्या साथी येत आहेत याच्यामध्ये, किंवा कुठले रोग येत आहेत, कुठले आजार येत आहेत याच्यामध्ये, म्हणजे दोनपैकी एकामध्ये. ई. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड बँक्स अँड फिनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. बिग डेटामुळं बँकेला आणि फिनान्स कंपनीला जी काही दृष्टी मिळाली त्यामुळे कस्टमरच्या दृष्टिकोनातून कोणते सुटेबल प्लॅन्स आपण बाजारामध्ये आणले पाहिजे, तर यासाठी त्यांना इनेबल केल्या गेलं, त्यांना आता अधिक माहिती पुरवल्या गेली. आता या वाक्यामध्ये आपल्याला ॲज वेल ॲज टाकायचं आहे, तर बँक्स अँड फिनान्स कंपनी यामध्ये जे अँड आहे तेच फक्त आपल्याला काढावं लागेल, त्या ठिकाणी ॲज वेल ॲज टाकावं लागेल. म्हणजे न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स ॲज वेल ॲज फिनान्स कंपनीज टू कम अप विथ अ सुटेबल प्लॅन्स. आयदर ऑर जर टाकायचं झालंच तर हे वाक्य होईल, न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड आयदर बँक्स ऑर फिनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लॅन्स. म्हणजे न्यू इन्साइट्समुळं एकतर बँकेला किंवा फिनान्स कंपनीला कुठले सुटेबल प्लॅन्स मार्केटमध्ये आणावे याची माहिती मिळते. क्वेश्चन नंबर A5 मधलं पहिलं, इंटरव्ह्यू द स्टुडंट्स ऑफ युअर क्लास रिगार्डिंग द करियर दे वुड लाईक टू परस्यू and the reason for selecting that particular career. Collect the data of your class and analyze the information you have collected. आता तुमच्या वर्गामधील स्टुडंट्सचा इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांना विचारा की त्यांना कुठलं करियर निवडायचं आहे आणि का निवडायचं आहे. तर त्या सर्वांचा एक डेटा एकत्रित करा, कलेक्ट करा, त्याला ॲनालाइज करा. आता आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याकडे एक माहिती आली की संतोष वॉन्ट्स टू बिकम अ लॉयर बिकॉज ही वॉन्ट्स टू फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. त्याला अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे, अन्यायाच्या विरोधामध्ये लढा द्यायचा आहे, म्हणून तो लॉयर बनणार. प्रमोद वॉन्ट्स टू बिकम अ जर्नलिस्ट बिकॉज ही वॉन्ट्स टू ब्रिंग ट्रूथ बिफोर सोसायटी. त्याला समाजापुढे सत्य मांडायचं आहे. Praveen wants to become a driver because he is interested in tourism and wants to visit several places in India. त्याला भारतामधील खूप साऱ्या ठिकाणांना भेटी द्यायच्या आहे आणि म्हणून तो ड्रायव्हर बनणार आहे. Sunil wants to become a doctor as he wants to serve poor. Sanjay wants to become a police. He wants to crush the crime. त्याला क्राईम संपवायचा आहे. सुनीलला गरिबांची सेवा करायची आहे, संजयला क्राईम संपवायचा आहे. मनोज वॉन्ट्स टू बिकम ॲन ॲक्टर बिकॉज ही वॉन्ट्स टू एंटरटेन पीपल. त्याला लोकांना एंटरटेन करायचं आहे म्हणून तो ॲक्टर बनणार आहे. आणि नितीन
Nitin wants to become a singer because his father is a singer and he too likes to sing. त्याचे वडील सिंगर आहे आणि त्यालासुद्धा गायला आवडते म्हणून तो सिंगर बनणार आहे. तर इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचं काय करिअर ड्रीम आहे ते आपल्याला माहीत होईल आणि काय कारण आहे हे आपल्याला आता माहीत झालं. चला तर आता या माहितीला आपण ॲनालाइज करू. आता विद्यार्थ्यांच्या या माहितीमधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत होतात, जसं की किती विद्यार्थ्यांना शिक्षक बनायचं आहे, हाऊ मेनी ऑफ देम वॉन्ट्स टू बिकम डॉक्टर्स, हाऊ मेनी ऑफ देम वॉन्ट्स टू बिकम टीचर्स अँड सो ऑन. हाऊ इज देअर फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांच्या पेरेंट्सची ऑक्युपेशन कसं आहे, इकॉनॉमिक कंडिशन काय आहे. तर त्यांना जे बनायचं आहे त्यासाठी स्टुडंट्स कोणते एफर्ट्स घेतात, त्यांना मॉरल सपोर्ट करणारे एल्डर्स कोण आहे, आपलं ड्रीम पूर्ण करण्यासाठी कुठले करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे मुलं राबवतात, टीचरचा काय सपोर्ट आहे. यासोबतच आपल्याला माहिती होते की व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा मोटिव्ह काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे, म्हणजे चांगला उद्देश आहे की वाईट आहे हे पण आपल्याला कळते. व्हॉट मटेरियल स्टुडंट्स वूड नीड, म्हणजे आता हे बनण्यासाठी हे करण्यासाठी मुलांना कोणतं मटेरियल लागेल. नीड ऑफ कोर्सेस, कुठल्या कोर्सेसची त्यांना गरज पडेल. थ्रस्ट ऑन टॉपिक बाय टीचर, टीचरला आता कोणत्या टॉपिकवर थ्रस्ट करावा लागेल. एनहान्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टीचर्स, आता टीचरची पण रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी वाढलेली दिसून येईल. जजिंग प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स, आता टीचरला त्यांचा प्रोग्रेस जज करावा लागेल की विद्यार्थ्यांना जे काही बनायचं आहे काय ते त्या दिशेने जात आहेत. नीड ऑफ काउन्सिलिंग, आणि जर नसेल तर त्यांना काउन्सिलिंग करण्याची पण गरज वेळोवेळी पडू शकते. अरेंजिंग इंटरव्ह्यूज ऑफ आयडियल वन्स, आणि जे काही लोक आयडियल आहे, मोठे झालेले आहे, त्यांचे इंटरव्ह्यू पण आपण अशा मुलांसाठी ठेवू शकतो. शोविंग इन्स्पिरेशनल मूवीज, या मुलांना काही इन्स्पिरेशन मिळेल, प्रेरणा मिळेल अशा काही मूवीज आपण दाखवू शकतो. इनकल्केशन मोरॅलिटी टू लीड अहेड, या मुलांमध्ये नैतिकता बिंबवण्यासाठी म्हणजे मोरॅलिटी इनकल्केट करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंबसुद्धा करावा लागेल, तेव्हाच हे मुलं पुढे जातील, लीड अहेड. ऑब्स्टॅकल्स अँड द वेज टू ओव्हरकम, आणि त्यांच्या मार्गामध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स येतील त्यांना कसं ओव्हरकम करायचं, त्यावर कशी मात करायची, या सर्वांची माहिती आता शिक्षकाला किंवा पेरेंटला आणि सगळ्यांनाच आता त्या मुलांना देता येऊ शकते. तर अशा प्रकारे केवळ एक इंटरव्ह्यू घेतल्यामुळे आणि माहिती कलेक्ट केल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस पण करता येऊ शकतं. क्वेश्चन A5 सेकंड. To listen well is as powerful a means of influence as to talk well and is essential to all true conversations. Form a group and have a group discussion on the topic. ज्याप्रमाणे आपण बोललं पाहिजे त्याचप्रमाणे ऐकणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि आपण चांगल्या प्रकारे ऐकूनही प्रभाव पाडू शकतो. चला तर आता काही डिस्कशन करूया. पुढे काही टॉपिक्स दिलेले आहे. पहिला टॉपिक आहे सोशल मीडिया कर्स और बून. सोशल मीडिया हा एक शाप आहे की वरदान. नाउअडेज सोशल मीडिया इज अ स्ट्रॉंग वेपन इन द हँड्स ऑफ द पीपल. आता लोकांच्या हातामध्ये असलेलं सोशल मीडिया हे फार एक मोठं वेपन आहे, शस्त्र आहे. नाऊ दॅट डिपेंड्स ऑन द पीपल हाऊ टू यूज धिस वेपन. आता लोकांवर डिपेंड आहे की या शस्त्राचा वापर कसा करावा. सोशल मीडिया इज ॲक्च्युली अ बून ॲज इट हॅज स्मूथन द प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन. खरं जर पाहिलं तर सोशल मीडिया हा एक वरदान आहे, बून आहे, कारण यानं इंटरॅक्शनची जी प्रोसेस आहे ती फार सॉफ्ट केली आहे. इन द पास्ट व्हेन पीपल वॉन्टेड टू एक्सप्रेस देमसेल्स दे हॅड टू राईट अ लॉट अँड दे हॅड टू पब्लिश इट. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला लोकांना काही म्हणायचं होतं आणि ज्यावेळेला ते स्पीचच्या माध्यमातून एक्सप्रेस करू शकत नव्हते त्यावेळेला त्यांना ती गोष्ट लिहावी लागे, पब्लिश करावी लागत होती. यासाठी फार वेळ लागत होता. It was a lengthy process and meanwhile whatever they want to say or express was suppressed. आणि या दरम्यान जर त्यांचं ते पब्लिश केलेलं साहित्य जर लोकांपर्यंत पोचलं नाही तर त्यांचा आवाज पण दाबला जाऊ शकत होता. बट टुडे ॲज वी हॅव सोशल मीडिया वी कॅन एक्सप्रेस अवर सेल्स विदिन अ सेकंड विथ द स्पीड ऑफ लाईट. पण आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सेकंदामध्ये आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळं नक्कीच सोशल मीडिया हा आपल्यासाठी बून आहे, वरदान आहे.
Social media has provided a platform for everybody to put his her views before others. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपला विचार लोकांसमोर मांडतो. इट्स पॉवरफुल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आजच्या घडीला सोशल मीडिया हे अत्यंत पॉवरफुल असं एक मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहे, सुसंवाद साधण्याचं एक माध्यम आहे. ॲज इट हॅज रिड्यूस टाईम एनर्जी रिस्क फॉर बेटर कम्युनिकेशन. आणि या साधनाचा वापर करताना फार वेळ, एनर्जी आणि रिस्क पण कमी झालेली आहे, रिड्यूस झाली आहे. आणि म्हणूनच इट इज अ बून फॉर ह्युमन बीइंग्स. आणि म्हणूनच आपण याला एक वरदान म्हणू शकतो. आता पाहूया सोशल मीडियाची दुसरी साईड. बीइंग पॉवरफुल मीडियम ऑफ एक्सप्रेशन, समटाइम्स हेटफुल, स्कॉनफुल रिमार्क्स रिगार्डिंग समबडी और सम कम्युनिटी प्रोवोक पीपल विच लीड टू कम्युनल राईट्स. या मीडियमच्या माध्यमातून लोक कधीकधी एकमेकांच्या विरोधामध्ये हेटफुल म्हणजे वाईट, टीका करणारे, स्कॉनफुल म्हणजे घृणा उत्पन्न करणारे, तिटकारा आणणारे काही रिमार्क्स देतात, काही पोस्ट टाकतात. एका कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा कुठल्या कम्युनिटीच्या विरोधामध्ये असे काही पोस्ट असतात की त्यामुळं लोक प्रोवोक होतात, काहीतरी करण्यासाठी त्यांना उत्तेजित केलं जातं आणि त्याचं रूपांतर कम्युनल राईट्समध्ये होतं, धार्मिक दंगली घडतात. आपण खूपदा असं ऐकलेलं आहे की सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी दंगली झाल्या. तर हे असं घडतं. सोशल मीडिया इज ॲन इझी मीडियम टू डिफेम समवन. एखाद्याला जर बदनाम करायचं असेल तर सोशल मीडिया हा त्यासाठी अत्यंत सोपा मार्ग आहे. ऑर क्रिटिसाइज समबडी. जर कुणाला क्रिटिसाइज करायचं असेल तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्याला सहजच क्रिटिसाइज करू शकतो. यंग पीपल इन इंडिया हॅव बीन एंगेज ऑन सोशल साईट्स विथ लेस युजफुल टास्क. भारतामध्ये असलेला जो यंग पीपल आहे, तरुण वर्ग आहे, तो आज आपल्याला सोशल साईट्सवर ॲक्टिव्ह असताना दिसतो. आणि तो फार महत्त्वाचे कामं करण्याऐवजी कमी महत्त्वाचे कामं करतो. म्हणजे काही युजफुल आणि काही युजलेस ॲक्टिव्हिटीजमध्ये तो एंगेज झालेला दिसतो. इट हॅज पोल्युटेड मोरल ॲटमॉस्फिअर ऑन अ ग्रेट एक्सटेंट. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये आज नैतिक वातावरण जे आहे, नीतिमत्ता जी आहे ती फार ढासळलेली आपल्याला दिसून येते. वातावरण हे फार प्रदूषित झालेलं दिसून येते. ॲज पीपल आर अनेबल टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन फ्रीडम अँड वॅन्टननेस. आज लोकांना फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार, वॅन्टननेस यामधला फरकच कळत नाही. लोक स्वैराचाराला स्वातंत्र्य समजून काहीही पोस्ट करत आहे. सोशल मीडिया हॅज बीन ट्राईंग टू प्रूव्ह टू बी अ कर्स फॉर ह्युमन बीइंग्स. आणि जर हे असंच चालू राहिलं तर सोशल मीडिया हा नक्कीच लोकांसाठी शाप सिद्ध होईल. पीपल हॅव लॉट्स ऑफ फ्रेंड्स ऑन सोशल साईट्स बट नो रिअल फ्रेंड इन रिअल लाईफ. इजंट धिस द ट्रॅजेडी ऑफ लाईफ. लोकांना सोशल साईट्सवर भरपूर फ्रेंड्स असतात परंतु रिअल लाईफमध्ये त्यांना एकही मित्र नसतो. काय ही त्यांच्या जीवनाची ट्रॅजेडी नाही का? दिस इज क्रिएटेड बाय सोशल मीडिया युजर्स इटसेल्फ. आणि हे सुद्धा का होत आहे तर सोशल मीडिया युजर्स यांच्यामुळेच हे होत आहे. लोक सोशल मीडियामध्ये एवढे एंगेज झाले की आपल्या बाजूला बसलेला आपला मित्र त्यांना फार महत्त्वाचा वाटत नाही. बाय डिस्टन्सिंग देमसेल्स फ्रॉम अदर्स. आणि त्यांनी आता आपल्या मित्रांना आपल्यापासून दूर करून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे सोशल मीडिया हा शापसुद्धा सिद्ध होऊ शकतो. दुसरा टॉपिक आहे वुमेन एम्पॉवरमेंट अँड इक्वॅलिटी. महिला सक्षमीकरण आणि समानता. ग्लान्सिंग ओव्हर द इनजस्ट अँड हरासमेंट ऑफ विमेन अँड देअर हेल्पलेसनेस, विमेन नीड टू बी प्रोव्हाइडेड स्ट्रेंथ अँड सिक्युरिटी सो दॅट दे कुड लिव्ह देअर लाईफ रिस्पेक्टफुली. आता महिला सक्षमीकरणाचा जर विचार केला आणि महिलांच्या स्थितीचा जर विचार केला, त्यांच्यावर होणारे इनजस्ट अन्याय आणि हरासमेंट, त्यांची पिडवणूक, तर आपल्याला असं दिसून येईल की महिला आजही हेल्पलेस आहे, असहाय आहे. त्यांना आज स्ट्रेंथ देण्याची आणि सिक्युरिटी प्रदान करण्याची गरज आहे की ज्यामुळे त्या आपलं जीवन रिस्पेक्टफुली जगू शकतील. धिस टर्म इज कॉल्ड विमेन एम्पॉवरमेंट. आणि याच टर्मला म्हटलेलं आहे महिला सक्षमीकरण, विमेन एम्पॉवरमेंट. गव्हर्नमेंट हॅज बीन इम्प्लिमेंटिंग सेव्हरल स्कीम अँड विमेन हॅव बीन अचिव्हिंग व्हॅल्युएबल पोझिशन्स इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ॲज वेल ॲज पॉलिटिक्स. सरकारी धोरणांमुळे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीमुळे आज महिला राजकारणामध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये मोठ्या पदांवर गेलेल्या आहे. बट टिल दे आर कन्सिडर्ड हेल्पलेस अँड वीक. पण अजूनही त्यांना हेल्पलेस आणि वीकच म्हटलं जातं, असहाय आणि अबलाच म्हटलं जातं.
विमेन देमसेल्व्स नीड टू एम्पावर देम. आज महिलांनी स्वतःलाच एम्पावर करण्याची गरज आहे. दे नीड टू थ्रो अवे द फिलिंग्स ऑफ इन्फेरियरिटी व्हिच सप्रेस देम मोरली. आपण इन्फेरियर आहो, कुणापेक्षा कमी आहो ही भावना त्यांनी सोडली पाहिजे. अँड प्रोवोक मेन टू बी सुपिरियर. आणि जर ही त्यांनी भावना सोडली नाही तर आपोआपच माणसांमध्ये ही सुपिरियरिटीची भावना निर्माण होते. इक्वॅलिटी इज द मॅटर टू बी ऑपरेशनलाइज्ड अँड नॉट ऑफ जस्ट टू से. समानता जर लावायची असेल, लागू करायची असेल तर ते क्रियान्वित करण्याची गरज असते. केवळ म्हटल्याने ती लागू होत नाही. Mere great speeches cannot implement it, but a inner will of both men and women collectively can establish equality. मोठमोठ्या भाषणांमधून इक्वॅलिटी स्थापन होऊ शकत नाही किंवा इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकत नाही. ही स्थापन करण्यासाठी दोघांनाही म्हणजे माणसाला आणि स्त्रियांना दोघांनासुद्धा आपल्या मनामधलं जे इनर फिलिंग आहे ते इनर फिलिंग बाजूला ठेवून आपण इक्वल आहो हे मान्य करण्याची आज गरज आहे. आणि दोघांनी जर कलेक्टिवली प्रयत्न केले तर इक्वॅलिटी स्टेबल होऊ शकते, इस्टॅब्लिश होऊ शकते. विमेन एम्पॉवरमेंट मीन्स टू एनेबल विमेन टू बी कॅपेबल टू लिव्ह देअर लिव्ज बाय देमसेल्व्स. महिला सक्षमीकरण म्हणजे काय तर महिलांना स्वतःचं जीवन स्वतः जगण्यासाठी कॅपेबल बनवणे, याला आपण विमेन एम्पॉवरमेंट म्हणू शकतो. विमेन एम्पॉवरमेंट लीड्स टू इक्वॅलिटी अँड इट लीड्स अ नेशन टू अ प्रोग्रेस स्टेट. जर आपण महिला सक्षमीकरण करू शकलो तर इक्वॅलिटी स्थापन होईल. आणि जर इक्वॅलिटी स्थापन झाली तर आपला देश, आपलं राष्ट्र एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकते. तर अशा प्रकारे महिला सक्षमीकरणाला फार महत्त्व आहे. तिसरा टॉपिक आहे क्लायमेट चेंज. ह्युमन बीइंग्स रिक्वायर अ प्युअर अँड हेल्दी क्लायमेट टू लिव्ह ऑर सर्वाईव्ह. मानवाला एक हेल्दी वातावरण हवं असते जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी. As science and technologies have invented a lot, man ignored the climate and went on progressing. परंतु ज्याप्रमाणे विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली, मानवाने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं आणि प्रगती करत राहिला. This caused a climate change. आणि ह्यामुळेच वातावरणामध्ये बदल झाला, पर्यावरण बदललं. Gases coming out of vehicles and industries have increased the CO2 level in atmosphere and it has given an invitation to a great disaster like global warming. वातावरणामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, कारखान्यामधून, वाहनांमधून CO2 वातावरणामध्ये आला आणि वातावरणाचं जे तापमान आहे ते वाढलं. आणि CO2 आल्यामुळे नक्कीच ग्लोबल वॉर्मिंग या संकटाला आपण आमंत्रण दिलेलं आहे. As the temperature of the earth is increasing, snow on the globe is about to melt which will increase the sea level and is dangerous for us. जर बर्फ वितळला तर समुद्राची लेवल वाढेल आणि मानव जातीसाठी हा एक फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. Beside this, people are suffering from respiratory problems and several cancers. वातावरण पोल्यूट झाल्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स म्हणजे श्वसनासंबंधीचे कित्येक आजार आपल्याला जडलेले आहेत आणि आपण कित्येक कॅन्सरला सुद्धा आमंत्रण देत आहोत. डिक्रीज इन ग्रीनरी रिझल्टेड इन डिक्रीज इन रेन कॉझिंग लॉसेस अँड डॅमेजेस टू क्रॉप्स. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे पावसामध्ये सुद्धा बदल झाला आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम झाला. ड्रिंकिंग वॉटर क्रायसिस हॅज टेकन प्लेस. आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा उद्भवला. Climate change gave rise to so many problems which one day would end civilization on the earth. आणि क्लायमेट चेंजमुळे आता एवढे काही प्रश्न उद्भवलेले आहे की एक दिवस ही पृथ्वी, या पृथ्वीवरचं जे सिव्हिलायझेशन आहे हे संपून जाईल की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे. हॅन्स बी नेचर फ्रेंडली, इको फ्रेंडली, सेव्ह अर्थ. म्हणून आता इको फ्रेंडली व्हा, पर्यावरणाचं रक्षण करा, पृथ्वीला वाचवा. प्युअर ॲटमॉस्फिअर शुड बी अवर फर्स्ट प्रिफरन्स. आणि शुद्ध वातावरण हाच आपला पहिला पसंतीक्रम असायला पाहिजे. क्वेश्चन A6. फाइंड आउट जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द फॉलोइंग एरियाज अँड स्किल रिक्वायर्ड फॉर देम. आता खाली दिलेले काही जॉब्स आहे, त्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि कुठल्या स्किलची त्यामध्ये गरज आहे त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. पहिलं क्षेत्र आहे क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट. एरियाज लाईक DMLT, पॅथॉलॉजी, ड्रग डेव्हलपमेंट, मायक्रोबायोलॉजी, ट्रायल डेटा मॅनेजमेंट, ड्रग डेव्हलपमेंट, वर्क टू डायग्नोज अँड ॲनालाइज द डेटा अबाउट पेशंट्स, microorganisms, bacteria and viruses. These areas require skillful professionals because if they mismanage and produce wrong data, it may affect people's lives and research in this area. क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये
आरोग्यविषयक, पॅथॉलॉजी विषयक, बॅक्टेरिया, व्हायरसेस, डिसीजेस या संदर्भातील वेगवेगळा डेटा कलेक्ट केला जातो आणि ॲनालाइज केला जातो. तो करण्यासाठी स्किलफुल लोकांची गरज असते. दुसरं आहे नेटवर्क ऑपरेशन्स. नेटवर्क ऑपरेशन्स इज ऑल्सो नोन ॲज नेटवर्क मॅनेजमेंट सेंटर्स which exercise monitoring network controls for computer telecommunications or satellite. कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन आणि सॅटेलाईट ब्रॉडकास्टिंग यावर हे नेटवर्क ऑपरेशन मॉनिटरिंग करते. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नेटवर्क ऑपरेशन इज टू मॉनिटर अँड ऑपरेशनलाइज स्मूथ रनिंग ऑफ नेटवर्क्स प्रोव्हायडेड टू सेव्हरल कंपनीज. वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेले नेटवर्क्स स्मूथ फंक्शनिंग करण्याच्या उद्देशाने हे नेटवर्क ऑपरेशन काम करते. यामध्ये सुद्धा स्किलफुल प्रोफेशनल, कम्प्युटर एक्सपर्ट आणि इंजिनियर्स फ्रॉम IT फील्ड्स यांची आवश्यकता असते. त्यानंतर तिसरं क्षेत्र आहे डेटा प्रोसेसिंग. डेटा प्रोसेसिंग इज अ प्रोसेस वेअर अ सिरीज ऑफ कॅल्क्युलेशन्स or actions that a computer performs on given set of data to produce a desired research is carried out. Here data from different sectors is processed and analyzed. Computer experts are necessary in this region. या रिजनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेला डेटा हा ॲनालाइज केला जातो, प्रोसेस केला जातो. D. Data operations and research. Data operations and research extract knowledge from the available data. जो काही डेटा अवेलेबल आहे त्यामधून माहिती एक्स्ट्रॅक्ट केल्या जाते. अँड युजेस इट फॉर मोस्टली स्टॅटिस्टिकल लर्निंग टेक्निक्स. आणि ती वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल लर्निंग टेक्निक्ससाठी वापरल्या जाते. वेगवेगळ्या पद्धतीने ती ॲनालाइज केल्या जाते. प्रोसेस डेटा इज यूज्ड फॉर रिसर्च. आणि तो प्रोसेस्ड केलेला जो डेटा आहे तो नंतर रिसर्चसाठी यूज केला जातो. असं हे क्षेत्र आहे. ई. डेटा एंट्री ऑपरेशन. इट इज ॲन introductory course providing students with the opportunity to practice using computer operating system. डेटा एंट्री ऑपरेशनमध्ये विद्यार्थ्यांना एक सुविधा पुरवल्या जाते. त्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज व्हावं या संदर्भात त्यांना ऑपॉर्च्युनिटी पुरवल्या जाते. आणि हा एक इंट्रोडक्टरी कोर्स आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट अँड प्रेझेंटेशन इत्यादी केल्या जातं. इट इज मोस्टली यूज टू मर्ज देअर डॉक्युमेंट्स विथ डेटा. वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समध्ये डेटा फिलअप केला जातो. स्किलफुल पर्सन विथ सर्टिफिकेट ऑफ MS ऑफिस, MSc IT, कम्प्युटर इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲडमिनिस्ट्रेशन मे बी द एक्सपर्ट्स इन दिस रिजन. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जॉब सर्च करायचा आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये भरपूर नॉलेजची गरज आहे, ट्रिमेंडस स्किलची गरज आहे. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कम्प्युटर, इंटरनेट, वेबसाईट, सर्व्हर या सर्व क्षेत्राशी संबंधित सर्व नॉलेज असणं आवश्यक आहे. ॲक्युरसी आणि परफेक्शन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण झालेली चूक ही त्या ऑपरेटिंग सिस्टमला डॅमेज करू शकते, रुईन करू शकते किंवा निघालेला चुकीचा निष्कर्ष हा मानवी जीवनावर सुद्धा फार मोठा विघातक परिणाम करू शकतो. तर अशा प्रकारे हे जॉब्स आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्किलची गरज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन बिग डेटा बिग इनसाइट्स. जर आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.